राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत अशी कटोरी चाट। त्यासाठी आपण इथे चणे आणि आलू कुकरमध्ये शिट्टी मारायला ठेवलेले आहे आणि इकडे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 3 ते 4 चमचे गव्हाचे पीठ आणि थोडंसं मीठ। ही आपली चाट अगदी हेल्दी राहणार आहे बरं का। त्यात आपण घालणार आहोत आता गरम केलेलं तेल। गरम केलेलं तेल घालून याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। अगदी या प्रकारे। तुम्हाला कटोरी चाट आवडते का? आवडत असेल तर अगदी या प्रकारे बनवायची बरं का। हां, असं तेल घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आणि त्याला 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला सोडायचं। आता आपण बनवल्या आहेत आपल्या कटोऱ्या। घरची कुठलीही एक वाटी घेऊन अशा प्रकारे कटोऱ्या बनवायच्या। त्याला तळून झालं की इकडे मी घेतलेले आहे आलू, चणे आणि त्यामध्ये टाकलेला आहे चाट मसाला, लाल तिखट, मीठ। हे सगळं साहित्य टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सोबतच टाकूया पापडी। पापडीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली हिरवी आणि लाल चटणी जी आपण गुपचूपमध्ये वापरतो ती वाली त्याला मिक्स केलं की आता आपण टोकरीमध्ये टाकूया। आपल्या कटोऱ्या कशा झाल्या, छान झाल्या की नाही बघा। यामध्ये अशा प्रकारे हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आणि वरून त्यामध्ये टाकायची बुंदी, खारी बुंदी, थोडीशी पापडी। अगदी मार्केटसारखी सुंदर चटपटीत अशी चाट तयार आपल्याला घरीच करता येते बरं का, आणि तेही हायजेनिक असते। बुंदी टाकायची, त्यावर घालून घ्यायचं दही। बघा या प्रकारे दही टाकायचं। तुम्हाला जशी गार्निश करायची आहे तशी तुम्ही गार्निश करू शकता आणि व्यवस्थित प्रकारे घरीच चांगली हायजेनिक भेल किंवा कटोरी चाट खाऊ शकता। तर मग खाऊन झाली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बरं का। यात वरून घातलेले आहेत मी शेव आणि डाळिंबाचे दाणे। तुम्हाला आवडते तसं तुम्ही त्याची गार्निशिंग करू शकता। चला घ्या खाऊन पटकन आणि सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका। धन्यवाद।